टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। कोकणासाठी गेम चेंजर ठरणारा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग कसा असणार आहे आणि तो कुठल्या कुठल्या गावातून जाणार आहे या संदर्भातील सर्व माहिती आपण आज TV9च्या वेब एक्सप्लेनरमधून घेणार आहोत। नमस्कार, मी मनोज लेले। कोकणासाठी खऱ्या अर्थानं वरदान ठरणारा हाय स्पीड ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो कोकणातल्या जवळपास 699 गावांमधून या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर येते आहे। यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यामधून हा महामार्ग जाणार आहे। जवळपास 350 किलोमीटरहून अधिकचा हा महामार्ग असणार आहे। तर यामुळे या महामार्गाच्या प्रत्यक्ष जे कामकाज आहे ते MMRDAच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलं जाणार आहे। संबंध कोस्टल रोडवरून हा महामार्ग जो आहे तो या ठिकाणी जाणार असल्याची माहिती समोर येते आहे आणि त्याचमुळे कोकण आणि मुंबई हे अंतर अवघ्या 4 ते 5 तासांवरती येणार आहेत। यामध्ये जवळपास 51 बोगदे आणि काही मोठे पूल देखील असणार आहेत। काही जवळपास 600 कोटीहून अधिक किमतीचा हा ग्रीनफील्ड महामार्ग जो आहे तो या ठिकाणी असणार आहे आणि त्याचमुळे कोकणासाठी हा खऱ्या अर्थानं वरदान ठरेल। मुंबई गोवा महामार्ग, सागरी महामार्ग आणि त्याच पद्धतीनं हा ग्रीनफील्ड महामार्ग असे 3 महामार्ग कोकणासाठी असणार आहेत आणि त्या अनुषंगानं या ग्रीनफील्ड महामार्गाचं जे नियोजन आहे ते MMRDAच्या माध्यमातून या ठिकाणी केलं जाणार आहे। काही वर्षापूर्वी या ग्रीनफील्ड महामार्गाची घोषणा या ठिकाणी करण्यात आलेली होती, मात्र आता या ग्रीनफील्ड महामार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादन प्रक्रियेला या ठिकाणी सुरुवात झालेली पाहायला मिळते। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।